नमस्कार मंडळी, शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण मस्त गावरान पद्धतीने झणझणीत चमचमीत अशी शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी केलेली आहे। त्यासाठी शेंगा सगळ्यात अगोदर मी चिरून घेतलेल्या आहेत आणि मीठ घालून पाण्यामध्ये भिजवून ठेवलेल्या आहेत। वरची सालं पण थोडी थोडी याच्यातली मी काढून घेतलेली आहेत। या प्रकारे या शेंगा चिरून पाण्यात ठेवलेल्या आहेत। सगळ्यात अगोदर आता इथे कढई गॅसवरती गरम करून घेतली। त्याच्यामध्ये एक अर्धा वाटी मी शेंगदाणे घातले आहेत। शेंगदाणे खरपूस इथे भाजून घेतलेले आहेत पहिल्यांदा आणि आता हे एका डिशमध्ये मी काढून घेते आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये मी एक पाववाटी होईल एवढे पांढरे तीळ घेतलेले आहेत। पांढरे तीळ आपल्याला चांगले असे उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे ते खरपूस भाजले जातात आणि त्याची टेस्ट खूप चांगली येते। तीळसुद्धा मस्त आपले इथे भाजून काढून घेतलेले आहेत। त्यामध्येच इथे 2 चमचे मी खसखस घेतलेली आहे। खसखस पण आपल्याला हलकीशी इथे भाजून घ्यायची आहे आणि इथे मी काढून घेतलेली आहे। त्यामध्येच इथे अर्धा वाटी मी खोबरं घेतलेलं आहे। सुकं खोबरं आहे हे आणि सुकं खोबरं आपल्याला चांगलं इथे तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। ह्याचा कलर चेंज झालेला आहे आणि हलकासा तांबूस कलर आला आहे। आता हे सुकं खोबरं पण भाजून झालेलं आहे, काढून घेऊया। त्याच कढईमध्ये पुन्हा मी इथं तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये मी इथे कांदा घातलेला आहे। कांदा उबडसर मी मोठा एक चिरून घेतलेला आहे आणि तेलावरती कांदा आपल्याला चांगला इथे परतून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यामध्ये लसणाच्या एक 8-10 पाकळ्या घातल्यात, आलं घातलेलं आहे आणि एक हिरवी मिरची घातलेली आहे। ही तिखट कमी असलेली मिरची आहे आणि सगळे जिन्नस पुन्हा या तेलात चांगले परतवून घ्यायचे आहेत आपल्याला। त्यानंतर ह्याच्यामध्ये कांदा परतून झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी एक मोठा टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटो शेवटला सगळ्यात घालायचं आहे कारण त्याच्या पाणी सुटते टोमॅटोमुळे। आणि टोमॅटोसुद्धा ह्याच्यामध्ये मी एखाद मिनिटभर चांगला परतून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त आपले हे सगळे जिन्नस चांगले परतवून झालेले आहेत। त्यानंतर आता हे पण आपण काढून घेऊया एका ताटलीमध्ये। आता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरमधनं एकत्र ग्राइंड करून घ्यायचे आहेत आणि त्याची मस्त फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे। खालच्या बाजूला सगळे सुके जिन्नस घालायचे आहेत आणि त्यानंतर आपण कांदा टोमॅटो जे ओले जिन्नस परतून घेतलेले आहेत ते वरतून घालायचे आहेत। या प्रकारे आता मिक्सरमध्ये सगळं हे ग्राइंड करून घेते आहे। हे मिक्सरमधनं ग्राइंड करून झालेलं आहे। मस्त याची पेस्ट अशी तयार करून घेतलेली आहे। गॅसवरती आता इथे मी कढई गरम करत ठेवली। त्याच्यामध्ये मी पुन्हा 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोहरी घातली। त्यानंतर मी पुन्हा लसणाच्या ठेचलेल्या थोड्या पाकळ्या घातलेल्या आहेत 8 ते 10 आणि चांगल्या परतवून घेतल्यात त्याच्यामध्ये तेलामध्ये। त्यानंतर आपण जी मिक्सरमधनं ग्राइंड करून ठेवलेली पेस्ट आहे ती सगळी या तेलामध्ये घालायची। मिक्सरमधनं करून घेतलेली ही पेस्ट जी आहे ती चांगली 2 ते 3 मिनटं चांगली परतवून घ्यायची आहे। त्याचा असा मस्त घट्टसर असा गोळा तयार होतो। तुम्ही बघू शकता आता मस्त याचा गोळा तयार व्हायला लागलेला आहे आणि याचा एक भाजलेल्याचा खमंग असा वास येतो। त्यानंतर ह्याच्यामध्ये हळद घातलेली आहे, 1 मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा बेडगी मिरचीचं तिखट घातलं आहे कलरसाठी आणि 1 मोठा चमचा याच्यामध्ये गोडा मसाला घातलेला आहे। आपण ब्राह्मणी पद्धतीने गोडा मसाला कसा करायचा त्याची पण रेसिपी लवकरच तुम्हाला येणार आहे। तोच गोडा मसाला मी इथे वापरलेला आहे। तुम्ही इथे गरम मसालासुद्धा वापरू शकता किंवा कांदा लसूण मसालासुद्धा अजून तुम्हाला झणझणीत पाहिजे असेल तर तो मसालाही इथे वापरू शकता। या प्रकारे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपले हे मसाले कुठले करपू नयेत म्हणून याच्यामध्ये पाणी थोडंसं घालायचं आहे चांगले, कारण मसाले शिजतात पण आणि त्याचा फ्लेवर खूप चांगला येतो। थोडंसं पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण चिरून ठेवलेल्या शेवग्याच्या शेंगा सगळ्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत। शेंगा पूर्ण घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत। जरासं हे मिश्रण अजून घट्टसर असं वाटतं आहे, म्हणजे मला अजून जरा रस जास्त हवा आहे, त्यासाठी मी पुन्हा ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। तुम्हाला या शेवग्याच्या शेंगांची रस भाजी किती रस घट्टसर पाहिजे किंवा किती पातळसर पाहिजे त्यानुसार इथे पाणी घालायचं आहे। चवीनुसार इथे पुन्हा मीठ घालायचं आहे। मीठ घालून पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून एक 10 ते 12 मिनटं छान असं वाफवून घ्यायचं आहे। 10 ते 12 मिनटं होऊन गेलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त ही भाजी मीडियम गॅसवरती मी शिजवून घेतलेली आहे। रस पण अगदी दाटसर असा झालेला आहे आणि शेंगा पण इथे शिजलेल्या आहेत। आपण एक चेक करूया। बघू शकता अगदी मऊसूत अशी ही शेंग शिजलेली आहे। त्यानंतर वरतून कोथिंबीर घालायची आहे।
मस्त झणझणीत चमचमीत अशी आपली शेवग्याच्या शेंगांची रसभाजी तयार झालेली आहे. भाकरीबरोबर अप्रतिम लागते. चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर तुम्ही घेऊ शकता. एकच करू शकता. झटपट होते. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल चॅनलवरती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.